कुटुंब प्रमुख आज वयाच्या 60व्या वर्षी आणि भारत सरकारमध्ये 36 वर्षांची सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहे. बहुतेक आपण समाजामध्ये फिरतो. कुटुंबाची व्याख्या काय असते? कुटुंबाची व्याख्या असते की पती, पत्नी, मुलगा, मुलगी, त्याच्या पलीकडे जाऊन फार तर फार आई आणि वडील. पण माझा भाऊ, माझ्या बहिणी, त्यांची मुलं, बहिणींची मुलं, हा सगळा माझा अखंड परिवार आहे आणि तो मी सोबत घेऊन पुढे गेलो पाहिजे. माझ्या कुटुंबामध्ये जर एखादा व्यक्ती गरीब राहिला तर ते मला बघवणार नाही. त्यासाठी त्याला सर्वांनी मदत करणे, त्याला सोबत घेऊन त्याला देखील आपल्या सोबत कसं आणता येईल याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. कुठंतरी मी पण ऐकलेलं आहे की माणूस स्वतःसाठी तर जगतोच, पण इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे. असे हे आमचे मामा आहेत. ज्या वेळेस ते गावाला येतात, कधी काही कार्यक्रमात भेटतात, लोकांना भेटतात, सामाजिक जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये जे कोणी व्यक्ती त्यांना भेटेल त्यांना मार्गदर्शन करत असतात. याच्यामध्ये एक निव्वळ शुद्ध हेतू असतो की एक समाजाप्रती, गावाप्रती, ज्या गावातून आपण आलोय, ज्या समाजातून आपण आलोय, त्या समाजाला आपलं काहीतरी देणं आहे. स्वतःसाठी तर कोणी पण जगेल, पण समाजासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. दुसऱ्यांचं कुटुंब देखील आपल्या कुटुंबासारखं अतिशय आर्थिकदृष्ट्या सबळ झालं पाहिजे अशी त्यांची भावना आहे. आज सेवानिवृत्त ते होत आहे. सेवानिवृत्त जरी ते होत असेल पण त्यांच्याकडे जर बघितलं तर ते अतिशय हसतमुखाने या डिपार्टमेंटमध्ये सेवा पूर्ण करून आज घरी जाणार आहोत. आज आम्हाला एका गोष्टीचं अत्यंत दुःख आहे. म्हणजे ती गोष्ट आज इथं बोलण्यासाठी नाही, परंतु ती सांगितली पाहिजे की ज्या आईंनी त्यांना काबाड कष्ट करून शिकवलं, त्या आई जर आज आमच्या घरी असत्या तर याच्यासारखा आनंद नसता. पण दुर्दैवाने ती गोष्ट आज नाही आम्ही उपभोगू शकत किंवा आम्ही बघू शकत नाही. परंतु आमच्या आजी जिथे कुठे असतील त्यांना खूप अतिशय आनंद होत असेल की माझा मुलगा, माझा गट्टू आज रिटायर होत आहे. म्हणजे गेली 5-7 वर्षापूर्वीपासून त्यांना एक अपेक्षा होती की माझा मुलगा रिटायर झाला की तो गावाला येईल, आम्ही सोबत राहू. परंतु परमेश्वराने ती गोष्ट घडू दिली नाही. त्याचं दुःख, अतोनात दुःख आमच्या मनामध्ये आहे आणि ते राहील. परंतु त्या सगळं करताना देखील यांच्याकडे जर बघितलं तर तारुण्याच्या स्फूर्तीने आणि आनंदाने ते आज सेवानिवृत्त होत आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी बोललो, दुसरे बोलायला लागले. आमच्या मामाने थोडासा परिचय दिला, तरी मॅडम आहेत, त्यांनी पण त्या ओळखत असल्यामुळे त्यांनी पण बऱ्यापैकी आमच्या घराबद्दल काही सांगितलं असेल. परंतु अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या आम्ही शब्दात मांडू शकत नाही. त्या या निरोप समारंभामधून आम्ही व्यक्त होऊ शकत नाही. आणि कितीही बोललो, कितीही दिवस बोलत राहिलो तरी त्यांनी केलेलं सामाजिक काम, कौटुंबिक काम, लोकांच्या प्रती असलेली त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती शब्दात व्यक्त होणार नाही. परंतु वेळेच्या अभावी, काळाच्या आणि वेळाच्या अभावी, काळ आणि वेळात हा प्रत्येक व्यक्ती हा आखडलेला असतो. त्याच्यातून मी देखील सुटू शकत नाही. म्हणून वेळेचं बंधन ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. त्यांना पुढील आयुष्य एक गोष्ट अधोरेखित करतो, त्यांनी कुटुंबासाठी कधीही वेळ काढलेला नाही. सेवानिवृत्ती म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी राहून गेलेलं जगणं म्हणजे सेवानिवृत्ती आहे असं समजून त्यांनी उर्वरित काळ सगळ्यांसोबत घालवावा, कुटुंबासोबत घालवा. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. आमच्या मामी देखील आहे. आमच्या मामींना देखील त्यांनी कधी म्हणजे साधारणतः आपण बघतो की मुंबईत नोकरीला कोणी लागलं त्याचं एक लाविश आयुष्य असतं, कुठंतरी फिरायला जाणं, काय झालं. पण ह्या इतक्या मोठ्या कुटुंबाची 25-30 लोकांची जबाबदारी यांनी सांभाळताना कधी आपण कुठं फिरायला जावं किंवा मामीने पण आपण कुठे फिरायला जावं असं हट्ट केला नाही. जितकं कुटुंब घडवण्यामध्ये मामांचा हात आहे त्यापेक्षा जास्त म्हणेल मी मामींचा हात आहे. इतकं सोपी गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगतो 25 ते 30 लोकांचं कुटुंब हे एक वज्रमुठ करून या व्यक्तीने सांभाळलेलं आहे, हे झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून राहिलेल्या आयुष्यात ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत समाजाची सेवा केली, कुटुंबाची सेवा केली, कुटुंबाची सेवा करण्याची वेळ आता म्हणजे सगळं कुटुंब सबळ झालेलं आहे. परंतु समाजाची अजून सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि राहिलेल्या आयुष्यासाठी
त्यांना अत्यंत निरोगी असं आयुष्य लावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी इतका वेळ दिला, माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला देखील आभारी आहे. धन्यवाद.